नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे क्विंचिंग हा जो प्रॉपर्टी आहे ती आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये त्याचं आपण ॲप्लिकेशन असतील किंवा त्याचे दोन जे मेन टाईप पडतात, स्टॅटिस्टिक्स आणि डायनॅमिक. तसंच त्याचे अजून काही टाईप पडतात, FERT झालं किंवा इंट्रासिस्टम क्रॉसिंग झालं, असे वेगवेगळे टाईप पडतात. पण त्याचे दोन मेन टाईप जर आपण पाहिले तर त्याचं स्टॅटिस्टिक आणि डायनॅमिक हे दोन मेन त्याचे जे काही क्विंचिंगचे टाईप हे मानले जातात ते आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तुम्ही व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम फ्लोरेसन्स क्विंचिंग काय ते आता आपण आधी जाणून घेऊया. ही एक प्रोसेस आहे जेणेकरून फ्लोरेसन्सची जी काही इंटेन्सिटी आहे ॲट दी गिवन फ्लोरोपोर किंवा त्या फ्लोरोपोरची जी काही फ्लोरेसन इंटेन्सिटी आहे ती डिक्रीज करण्याचं काम हे करत असतं. मेनली जर आपण पाहिलं हे क्विंचिंग केव्हा घडून येतं, ज्या वेळेस मेकॅनिझम इंटरॅक्शन चालू असेल किंवा मोलेक्युलरसोबत इंटरॅक्शन होत असेल किंवा एनर्जी ट्रान्सफर होत असेल किंवा एखादा त्याच्यातलं जे काही बॉन्ड असेल तो ट्रान्सफर होत असेल. तसंच जर आपण पाहिलं जर कोलॅजन इन्काउंटर जर एखाद्या मॉलिक्युलसोबत होत असेल त्यावेळेस मेनली क्विंचिंग ही जी प्रॉपर्टी आहे ती किंवा हे कॉज होतं. तर ही जी प्रोसेस आहे ती मेनली आपण जर पाहिलं बायोलॉजिकलमध्ये आणि केमिकल ॲप्लिकेशनमध्ये त्याचा खूप मोठा इम्पॉर्टंट आहे. तसंच जर आपण पाहिलं बायोलॉजिकलमध्ये जर पाहिलं प्रोटीनचं लिगँडसोबतचे जे इंटरॅक्शन आहे ते कसं होतं आहे, त्याच्यात काय चेंजेस वगैरे घडून येत आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते कॉन्फर्मेशनल चेंजेस आहे, म्हणजे प्रोटीनचं लिगॅमेंटच्या इंटरॅक्शनच्या आधी त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज होतात आणि नंतर मग प्रोटीनचं लिगँडचं इंटरॅक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कॉन्फर्मेशनल चेंजेस होत आहे ते आपण इन डिटेल स्टडी करू शकतो. तसंच जर मोलेक्युलचं एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा काय चेंजेस होत आहे ते सुद्धा आपण इंटरॅक्शन नंतर डिटेक्ट किंवा स्टडी करू शकतो. तर याचा क्विंचिंगमध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये बायोलॉजिकल असेल, केमिकल असेल, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण पाहूया त्याचे दोन मेन टाईप पडतात, डायनॅमिक आणि स्टॅटिस्टिक. आणि अदर मेकॅनिझम जर आपण पाहिलं तर पेट किंवा इंटरसिस्टम क्रॉसिंग. तर डायनॅमिक क्विंचिंगला कोलॅजन क्विंचिंग पण म्हटलं जातं आणि स्टॅटिक क्विंचिंगला कॉम्प्लेक्स फॉर्मेशन क्विंचिंगसुद्धा एक दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. तर आता आपण पहिलं पाहूया डायनॅमिक क्विंचिंग. हे केव्हा ऑकर होतं, ज्यावेळेस क्विंचर हे इंटरॅक्ट होतो विथ ॲन एक्साइटेड स्टेट फ्लोरोपोर लिडिंग टू द नॉन रिॲक्टिव्ह रिलॅक्सेशन. म्हणजे ज्यावेळेस क्विंचर हा एक्साइटेड स्टेट असलेल्या फ्लोरोपोरसोबत इंटरॅक्ट होतो, त्याच्यामुळे त्यांच्या दोघांच्या इंटरॅक्शनमुळे जे ॲबिलिटी असेल ती नॉन रिॲक्टिव्ह रिलॅक्सेशनवरती मूव होते आणि ही फ्लोरेसनची जी काही ह्याची लाईफटाईम ॲबिलिटी आहे ती डिक्रीज होण्यामध्ये याच्यामध्ये कारण होतं. आणि जर आपल्याला ही जी काही क्विंचिंगची जी इफिशियन्सी आहे ती कशामुळे इन्क्रीज होते, ज्यावेळेस टेम्परेचर आपण नीट ठेवतो, स्टेबल ठेवतो, त्यावेळेस जी काही इफिशियन्सी असेल ती इन्क्रीज होण्यात मदत होते. तर दुसरा जो त्याचा टाईप आहे स्टॅटिक क्विंचिंग. आणि आपण जर पाहिलं डायनॅमिक क्विंचिंग एक्साइटेड स्टेटच्या फ्लोरोपोरसोबत इंटरॅक्ट करतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिलं क्विंचर आणि एक्साइटेड स्टेट फ्लोरोपोर इंटरॅक्शन झाल्यामुळे नॉन रिॲक्टिव्ह रिलॅक्सेशन त्याचं फॉर्मेशन होतं आहे. आणि स्टॅटिक क्विंचिंग हा कशामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतो, ग्राउंड स्टेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये. म्हणजे याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होते ते फ्लोरोपोरचं आणि क्विंचरचं होतं आहे इन दी ग्राउंड स्टेट. म्हणजे दोघं वेगवेगळे आहे, ऑपोजिट आहे. जो डायनॅमिक आहे तो एक्साइटेड स्टेटला आपल्याला पाहायला मिळतो, स्टॅटिक क्विंचिंग हे ग्राउंड स्टेटला आपल्याला पाहायला मिळतं. तर फ्लोरोसन्स याच्यामधले जर आपण पाहिला तो त्याची जी ॲबिलिटी आहे लाईफटाईम ती रिमेन्स अनचेंज असते पहिल्यापासून जसं आहे. त्याच्यानंतर क्विंचरसोबत इंटरॅक्ट झाल्यानंतर तरी त्याची जी काही फ्लोरेसनची जी ॲबिलिटी आहे ती चेंज होत नाही आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे थोडीफार ती फ्लोरेसनची इंटेन्सिटी ती डिक्रीज होते. पण आणि क्विंचिंगची जी इफिशियन्सी आहे ती कशामुळे डिक्रीज होते, विथ दी टेम्परेचर. हे दुसरं त्याचा मेन टाईप झाला स्टॅटिक क्विंचिंग. तसंच जर आपण पाहिलं कंबाईन जर केलं स्टॅटिकला आणि डायनॅमिकला, तर आत्ता आपण पाहिलं स्टॅटिस्टिक ग्राउंड स्टेट फॉर्मेशनला इंटरॅक्ट होतो, डायनॅमिक हा स्पेशली एक्साइटेड स्टेटला इंटरॅक्ट होतो. आणि हे जे काही क्विंचिंग मेकॅनिझम आहे दोघं पण सायमल्टेनियसली ऑकर होत असतात. म्हणजे दोघंही
जर ज्यावेळेस स्टॅटिस्टिकमध्ये जर आपण पाहिलं तो जर ग्राउंड स्टेटला इंटरॅक्ट होत असेल तर मग लगेच थोड्या वेळाने जो काही डायनॅमिक क्विंचिंग आहे किंवा सायमल्टेनियसली तो त्याच्या ज्या काही एक्सायटेड स्टेटला इंटरॅक्शन घडून आणतो. तसंच जर त्याच्या अजून मेन टाईप पडतात, तसं त्याचे 3 मेन टाईप आहे. फोटो ब्लिंचिंगसुद्धा त्याचा अदर मेकॅनिझम आहे क्विंचिंगचा. तर फ्रेटमध्ये एनर्जी ट्रान्सफर होतो, म्हणजे जो काही डोनर आहे तो एनर्जी ट्रान्सफर करतो ॲक्सेप्टरसोबत, पण याच्यामध्ये फोटॉन इमिशन हे होत नाही. म्हणजे ज्या वेळेस कवेटमध्ये सॅम्पल असेल किंवा एखादा मॉलिक्यूल डोनरला जो काही डोनर आहे तो ॲक्सेप्टरला जर एनर्जी ट्रान्सफर करतो आहे त्यावेळेस फोटॉन जो काय असेल तो ॲब्सॉर्बही होत नाही आणि इमिशन पण होत नाही. इंट्रासिस्टीम क्रॉसिंगमध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये सिंगलेट एक्सायटेड स्टेट जी आहे, म्हणजे जी एक्सायटेड स्टेट आहे पण जी सिंगलेट आहे ती ट्रिपलेट स्टेटमध्ये कन्वर्ज होते. फोटो ब्लिंचिंगमध्ये जर आपण पाहिलं इरिव्हर्सिबल फोटोकेमिकल डिस्ट्रॅक्शन आपल्यामध्ये जे काही फ्लोरोपोर आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन, त्याच्या जे काही फोटोकेमिकलची ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन झालेलं किंवा त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर हे अजून काही मेकॅनिझम क्विंचिंगचे मानले जातात. तसंच जर आपण पाहिलं ही फ्लोरेसन्स क्विंचिंग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फील्डमध्ये केमिकल असेल, बायोलॉजिकल असेल त्याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. जर बायोकेमिकल याच्यामध्ये जर विचार केला तर प्रोटीन लिगॅमेंट इंटरॅक्शनमध्ये याचा मोठा आपण उपयोग करू शकतो. किंवा एन्व्हायरमेंटल सेन्सिंगमध्ये जर पाहिलं ऑक्सिजनची लेवल जी काय आहे ती डिटेक्ट करण्यासाठी क्विंचिंगचा वापर हा मेनली केला जातो. किंवा जे काही फ्लोरेसन्स बेस्ड ड्रग डिटेक्शन असतील किंवा एखादा ड्रग असेल तो फ्लोरेसन्स बेस असेल किंवा त्याचं मेडिकल डायग्नोस्टिक करायचं असेल किंवा त्याच्यात डिटेक्शन करायचं असेल, त्याच्या कंटामिनंट्स वगैरे आहे की नाही किंवा त्याचे प्युरिफिकेशन वगैरे चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. तसंच जर आपण पाहिलं न्यूक्लिक ॲसिड रिसर्चमध्ये DNA RNA डिटेक्शनसाठी सुद्धा याचा वापर हा केला जातो. तर कन्क्लुजनमध्ये जर आपण पाहिलं हे जे काही फ्लोरेसन्स क्विंचिंग आहे हे क्रुशल फिनॉमिनन आहे स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. याच्यामुळे आपल्याला मॉलिक्युलचे जे काही इन्साईट्स आहेत त्याचं कसं इंटरॅक्शन होतं, त्याची बँडिंग अफिनिटी कशी आहे, त्याचं कसं स्ट्रॉंग आहे, वीक आहे अफिनिटी, तसंच एन्व्हायरमेंट काय इफेक्ट करते त्या फ्लोरोपोर्सवरती ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिटेक्ट किंवा त्याचा स्टडी आपण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण क्विंचिंग हा टॉपिक डिस्कस केला आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ज्या नोट्स असेल त्या मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.